जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्या असून येत्या 5 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। त्या अनुषंगाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत आज शिवसेना, शिंदे गट व मित्रपक्ष असणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय भवन कर्जत येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सर्व इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुपूर्द करण्यात आले आहेत। यामध्ये माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद गटासाठी माजी पंचायत समिती सभापती अमर मिसाळ यांच्या भावाच्या पत्नी रेश्मा योगेश मिसाळ, कडाव जिल्हा परिषद गटातून योगेश कांबेरे, कळंब जिल्हा परिषद गटातून पोशीर ग्रामपंचायत सरपंच हरिश्चंद्र निरगुडा, तर वेणगाव पंचायत समिती गणातून आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे, माणगावतर्फे वरळी पंचायत समिती गणासाठी कोलारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले यासोबतच इतर सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की शिवसेना मित्रपक्षांना सोबत घेऊन कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषदवर शिवसेना महायुतीचा विजय होईल असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जात असताना आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारी अर्ज भरण्यात आलेले आहेत। त्यामध्ये कर्जत तालुक्यातील 6 जिल्हा परिषद वॉर्ड जे आहेत हे 6 जिल्हा परिषद वॉर्ड शिवसेना या ठिकाणी सक्षमपणे या निवडणुकीला सामोरं जात आहेत। बरोबर जे मित्रपक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष असेल, मनसे असेल, भाजपशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे। अशा पद्धतीने आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरण्यात आलेले आहेत। मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की शिवसेना आणि मित्रपक्ष यांना बरोबर घेऊन आम्ही या 6 जिल्हा परिषद वॉर्डवर शिवसेना मित्रपक्ष महायुतीचा विजय नक्कीच या ठिकाणी होईल। तर शिवसेना आणि आता जी राष्ट्रवादी उभाटा जी काही आघाडी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्याबरोबर सरळ आमची त्या ठिकाणी शिवसेना आणि मित्रपक्ष आम्ही एकत्रपणे येऊन या निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहोत। उद्यापर्यंत भारतीय जनता पार्टीचे सुद्धा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी भरण्यात येतील आणि मग त्यानंतर चित्र स्पष्ट होईल की नक्की आमची दोघांची त्या ठिकाणी बोलणी सुरू आहेत। तर मला आत्मविश्वास आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी ही पारंपरिक अलायन्स त्या ठिकाणी आहे आणि ग्रामीणमध्ये शेतकरी कामगार पक्ष, मनसे जे आता बाकी मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आणि आज उमेदवारी अर्ज भरताना प्रत्येक पक्ष त्यांच्या पद्धतीने त्यांचे उमेदवारी अर्ज भरून घेत आहे आणि उद्याचे उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आम्ही या ठिकाणी शिवसेना आणि मित्रपक्षांची त्या ठिकाणी महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी घोषणा करणार आहोत।